काल मी दिल्लीवरून मीटिंगवरून आल्यानंतर आल्याबरोबर मी माननीय राणासाहेबांची भेट घेतली. त्यावेळेस ते छातीमध्ये दुखतं अशी तक्रार करत होते. मी प्रवासात असतानासुद्धा मला माझ्या मेडिकल ऑफिसरकडून आणि तज्ज्ञांकडून ते छातीमध्ये दुखत असल्याची आणि पोटात आणि पाठीत दुखत असल्याची तक्रार केली होती. त्या अनुषंगाने त्यांना ट्रीटमेंट देण्याबाबतचा प्रयत्न केला, परंतु त्यांनी फक्त IV म्हणजे नसेतून शिरेतून जे सलाईन द्यायचं होतं त्याला मान्यता दिली. त्यानुसार ते सुरू करण्यात आलं होतं. संध्याकाळी आल्या मी पुन्हा ECG करायला लावलं. त्यावेळेस त्यांना हृदयरोगाबद्दल थोडासा एक तांत्रिक दोष आढळला. तांत्रिक दोष त्याला हृदयरोगाबद्दल एक तांत्रिक दोष आढळला. त्यानुसार त्यांना इथे एक रात्रभर मेडिकल ऑफिसरची नियुक्ती करण्यात आली होती आणि त्यांच्यावर क्लोज सुपरविजन करण्यात आलं. एकंदर आज सकाळी पुन्हा तज्ज्ञांकडून त्यांच्या पूर्ण प्रकृतीबाबत चौकशी करण्यात आली. तर संपूर्ण तपासणी करण्यात आली आणि त्यांच्या ECG रिपोर्टमध्ये इन्फेरियर वॉल इस्चेमिया म्हणजे हृदयाला रक्तपुरवठा कमी असणं काही भागाला असा प्रकार निदर्शनास आला. त्यानुसार त्यांना शासकीय वैद्यकीय महाविद्यालय नागपूर येथे संदर्भांकित करण्याची तयारी करण्यात आलेली आहे आणि थोड्याच वेळात त्यांना पाठवण्यात येईल. ते कोणत्याही प्रकारचं औषध आणि कोणतेही अन्न तोंडावाटे घेण्यास नकार दिलेला आहे. त्यामुळे हृदयरोगावरील देखील औषधे हे तोंडावाटे घेण्यास त्यांचा संपूर्ण नकार आहे. त्यामुळे जर एखादी हृदयरोगाबद्दल काही इमर्जन्सी उद्भवली तर त्यांना हायर सेंटरला रेफर करणं अत्यंत आवश्यक आहे आणि जिथे सर्व सुविधा उपलब्ध असणं आवश्यक आहे, कारण ते कोणतेही औषध घेण्यास नकार देत आहेत. तर त्यामुळे त्यांना संदर्भांकित करणं आवश्यक आहे आणि तसं वैद्यकीय महाविद्यालय नागपूरला रेफर करण्याची तयारी करण्यात आलेली आहे. ट्रीटमेंट में सिर्फ उन्होंने 5 पॉइंट सलाइन जो है अलग अलग प्रकार के सलाइन रहते हैं वो दिए हैं. एक आइसोलेट एम करके अभी देने का प्रयोग चल रहा है, लेकिन उसके लिए भी उनका यानी नहीं बोल रहे उसके लिए. लेकिन अभी मैंने उनको रिक्वेस्ट किया कि ये लेना ज़रूरी है, तो अभी वो लेने के लिए तैयार है. तो वो ख़त्म होने के बाद उनको रेफर कर दिया जाएगा. सर, काल त्यांची शुगर लेवल खूप 40पर्यंत आली होती. हे बघा, उपोषणामध्ये तोंडावाटे काहीही न खाल्ल्यामुळे शुगर लेवल ऑटोमॅटिक कमीच होणार आहे, त्यात वादच नाही आहे. ती काल 45च्या खाली आलेली होती, परंतु सलाईन लावल्यानंतर त्यांची प्रकृती स्थिर आहे. परंतु हृदयरोगाबद्दल जे एक नवीन आता प्रकार सुरू झालेला आहे ती मात्र इमर्जन्सी आहे आणि त्यासाठी त्यांना रेफर करणं आवश्यक आहे. सेशन केलं
आपले आमदार रवी राणा जे आहेत त्यांची प्रकृती चिंताजनक आहे आणि त्यांनी जे शेतकऱ्यांच्या प्रश्नासाठी इथं अन्न स्वीकारणं ग्रहण करणं नाकारलं आहे आणि अजूनपर्यंत सरकारचं त्याच्यावर काहीच भाष्य नाही, ही चिंताजनक बाब आहे. साधारणतः आपल्या विधानसभेतल्या आमदाराकडे एवढं या सरकार दुर्लक्ष करून राहिलं. म्हणजे त्यांच्या राज्य बसवायचं असेल तर त्यांना आमदार पाहिजे असेल तर रात्रंदिवस प्लेननी धावपळ करतात, पण अजूनपर्यंत एक साधा तोडग्यासाठी त्यांचा मध्यस्थही नाही. याचा भारतीय जनता पक्ष निषेध करते. आणि तुम्हाला एक सांगू इच्छिते की काल माननीय भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष माननीय नितीनजी गडकरी यांचा फोन आला होता आणि त्यांनी पूर्णपणे राणाजींना पाठिंबा जाहीर केला आहे. आणि तसं आत्ताच माझं राणाजींचं बोलणं झालं की त्यांचं आणि राणाजींचं बोलणं झालेलं आहे आणि येत्या सर्व काळात भाजप त्यांच्या पाठीशी आहे. जी काही आपल्याला मदत लागेल ती भाजप निश्चित त्यांना जाहीरपणे मदत करणार आहे. आणि आज आम्ही अख्ख्या महाराष्ट्रात माननीय सुधीर भाऊ मुनगंटीवारांनी जो बंद पुकारला होता की कापसाला 6,500 रुपये भाव मिळालाच पाहिजे, आज भाजपा रस्त्यावर उतरली आहे आणि अमरावती जिल्हा कडकडीत बंद आहे. आणि या सरकारचा निषेध भारतीय जनता पक्ष करते आहे. एक राणासारखा सर्वांना चालवून घेणारा सर्वांच्या दुःखसुखात सहभागी होणारा आमदार अशा अवस्थेत असताना आता मी आतून आली आणि तिथलं दृश्य पाहिलं की एवढ्या महिला सर्वजण काकुळतीने आणि चिंताग्रस्त असताना एक सरकारचा प्रतिनिधी असू नये. आणि इथे स्थानिक आमदार आहेत, पालकमंत्री आहे, निदान आतापर्यंत त्यांनी तरी दखल घ्यायला पाहिजे होती, पण अजून तसं काही दिसत नाही. आणि याच्यात मध्यस्थी करता येते, कारण मी काल एक तुमच्याच याच्यावर काल सुनील भाऊंचं एक ऐकलं आणि तसंही आहे की जरी यांनी काही जरी भाव निर्धारित केले तर विजय माल्यासाठी आपल्या देशाचे पंतप्रधान विचार करू शकतात, तर कास्तकारांसाठी का नाही, हा भाजपचा सवाल आहे. कारण मला असं वाटते जेवढे काही घोटाळे समोर आले, आदर्श घोटाळा असो की कुठलाही, त्याच्यातली थोडी जरी पुंजी जमा केली तरी या महाराष्ट्रातल्या कास्तकारांचा प्रश्न सुटू शकतो. एकीकडे म्हणजे या सरकारची दुटप्पी भूमिका आहे की एकीकडे आपली कोणती कलावती तिच्या दुःखसुखात राहुल बाबा येतात, राजकुमार आल्याबरोबर सगळे तिथे सगळा मीडिया वगैरे घेऊन, तो आपलं विधानसभा किंवा लोकसभा आल्या तर राजकुमार येतात, एखादं मातीचं टोपलं उचलतात, बिना पायानी 4 दिवस रस्ते झाडतात. आणि हे सगळं नाटक कशासाठी? कलावती संसदेत कलावती गाजवली जाते, पण आज खरोखर अनेक कलावती निर्माण होणार आहे. आणि त्यांच्यासाठी जर हा युवा कार्यकर्ता युवा आमदार आज इथे उपोषणाला बसलेला आहे, त्याच्या पोटात अन्न नाही आहे, मरणावसन्न अवस्थेत असताना साधी दखल घेतल्या जाऊ नये, ही खरोखरच चिंताजनक बाब आहे. आणि या काँग्रेस सरकारचा निषेध भारतीय जनता पक्ष करते. एक रवीजींचा मित्र म्हणून आणि भारतीय जनता पक्षाचा पदाधिकारी म्हणून अमरावतीचा रहिवासी एक जबाबदार व्यक्तिमत्व या नात्याने मी आणि डॉक्टरकीच्या पेशाच्या नात्याने मी रवीजींना भेटायला गेलो होतो. पक्षातर्फे आम्ही आंदोलनं करतच आहोत, त्यांच्या या आंदोलनाला आमचा संपूर्ण सहभाग आहे, पाठिंबासुद्धा आहेत. पण एकंदरीत काय परिस्थिती आहे तुमच्यासमोर लोकांसमोर मांडावी म्हणून मी प्रत्यक्षरित्या रवीजींशी भेटल्यानंतर त्यांचा आवाज फार खालावलेला आहे, अतिशय डिहायड्रेटेड झालेले आहेत. आणि अशा परिस्थितीमध्ये एक 17 तारखेला त्यांचं वजन 84 किलो होतं आणि आज जेव्हा वजन रेकॉर्ड केलेलं आहे ते 81 किलो झाले आहेत. तर मागील 3 ते 4 दिवसात 3 ते 3.5 किलो त्यांचं वजन कमी झालेलं आहे. पहिल्या दिवशी त्यांच्या अंगात 1+ असं ॲसिटोन म्हणजे ॲसिडची मात्रा पसरलेली होती. आज त्यांच्या अंगात 4+ ॲसिटोन आहे. ॲसिटोन हे डिहायड्रेशनचं प्लस ॲसिडोसिसचं एक फार घातक संकेत आहेत, ज्यामुळे किडण्यांवर असर पडू शकतो, डोळ्यांवर असर पडू शकतो, हार्टवर असर पडू शकतो. ब्लड प्रेशरसुद्धा त्यांचं खालावलेलं आहे. पहिल्या दिवसापासून त्यांच्या अंगामध्ये शर्करा म्हणजे ब्लड शुगर ही 50पेक्षा कमी चालू आहेत, म्हणजे सिव्हिअरली हायपोग्लायसेमिक स्टेटमध्ये आहेत. त्यांचा आवाज पूर्ण दबलेला आहे, त्यांच्या अंगात मुंग्या यायला लागल्या आहेत. आणि बाकी डिटेल इन्व्हेस्टिगेशन जेव्हा आम्ही बघितले आहेत ECGमध्ये त्यांना हार्टवर सुद्धा लोड आलेला आहे. त्यांचं T-इन्व्हर्शन हा एक प्रकार असतो ECGमध्ये 2-3 AVF या भागामध्ये T-इन्व्हर्ट झालेले आहेत, म्हणजे हार्टवर सुद्धा त्यांचा तणाव यायला लागलेला आहे. अशा परिस्थितीमध्ये आपण त्यांना सिरियस आहे असं ग्राह्य पकडून असं समजून शासनाने तातडीने धाव घ्यायला पाहिजे आणि त्यांच्या ज्या मागण्या आहेत त्या पूर्ण करायला पाहिजे असं मला वाटतं. आणि त्यांच्या प्रकृतीची जबाबदारी घेणं जेवढं आमचं कर्तव्य आहे तेवढं
शासनाचं सुद्धा कर्तव्य आहे. ते एक जबाबदार नागरिक आहे, एक जबाबदार आमदार सुद्धा आहेत आणि अशा कामासाठी त्यांनी आपला जीव धोक्यात घातलेला आहे की ज्यांची शेतकऱ्यांच्या प्रश्नासाठी त्यांनी आपला जीव धोक्यात घातलेला आहे. हा फार गरजेचा, फार आवश्यक असलेला विषय असल्या कारणामुळे, कळकळीचा विषय असल्या कारणामुळे मी शासनाला तुमच्या माध्यमातून विनंती करू इच्छितो की अशा जबाबदार आमदाराच्या पाठीशी तुम्ही उभं राहायला हवं आणि त्यांच्या तात्काळ ज्या मागण्या पूर्ण करायला पाहिजेत. त्यांनी ज्या मागण्या केलेल्या आहेत त्या सगळ्या वास्तव मागण्या आहेत. अवास्तव त्यांची कोणतीही मागणी नसून जे शेतकऱ्यांचे मृत्यूचं प्रमाण दिवसेंदिवस वाढत चाललेलं आहे, दर 8 तासाला एक शेतकरी आत्महत्या करतोय, त्याची कारणं मांडण्याची आवश्यकता नाहीत. सगळ्यांना माहिती आहेत की उत्पादन कमी व्हायला चाललं आहे, त्यांच्यावर कर्जाचा भार वाढत चाललेला आहे, त्यांच्या मुलांना शिक्षण नाही आहे, आरोग्य सुविधा नाही आहे आणि अशा परिस्थितीमध्ये बाजारभाव मिळत नाही आहेत. बाजार निर्यात सरकारने बंद करून टाकलेली आहेत. त्यामुळे शेतकरी हवालदिल झालेला आहे. त्यांना मृत्यूशिवाय आता दुसरा कोणताही पर्याय वाटत नसल्या कारणामुळे ते मृत्युमुखी पडत आहेत. त्यांना वाचवण्यासाठी, त्यांच्या कुटुंबांना वाचवण्यासाठी हे स्वतः आपला जीव धोक्यात घालत आहेत. मी त्यांचं पुनश्च अभिनंदन करतो आणि त्यांच्या पाठीशी भारतीय जनता पक्षाचा एक नेता म्हणून किंवा एक कार्यकर्ता म्हणून मी त्यांच्या पाठीशी उभा आहे हे घोषित करतो. मी शासनाला पुनश्च विनंती करतो की हे जे रिपोर्ट्स आहेत हे माझ्या हाती आहेत, ही त्यांची प्रकृती गंभीर आहे हे संकेत मी तुम्हाला देऊ इच्छितो. एक किडनी स्पेशालिस्ट म्हणून मी त्यांना आता आदेश दिलेत की तात्काळ सोडियम, पोटॅशियम, क्रिएटिनिन जे किडनीचे फंक्शन आहेत त्याचा अभ्यास करण्यात यावा आणि तो रिपोर्ट सुद्धा प्रेसला सादर करण्यात यावा. हे कोणत्याही प्रकारचं गुपित त्यांनी ठेवू नये. त्यांची परिस्थिती गंभीर आहे हे मी तुम्हा लोकांना सांगू इच्छितो. आपण सगळ्या लोकांनी त्यांच्या पाठीशी उभं राहिलं पाहिजे अशी माझी आंतरिक इच्छा सुद्धा आहे. रवी राणा, आमदार रवी राणा 6वा दिवस आहे की विदर्भातील शेतकऱ्यांसाठी, कापसासाठी, सोयाबीनसाठी उपोषणाला बसले आहेत. राजू शेट्टी खासदार ऊसाच्या शेतकऱ्यांसाठी 4 दिवस आंदोलनाला बसले. महाराष्ट्र सरकारने दखल घेतली आणि ऊसाच्या शेतकऱ्यांचा प्रश्न सोडवला. परंतु विदर्भातील खासदार, विदर्भातील आमदार, विदर्भातील सर्व पक्ष विदर्भातील कापसाचा, सोयाबीनचा आणि धानाचा प्रश्न घेऊन रस्त्यावर उतरले आहेत. एक आमदार अतिशय वाईट परिस्थितीमध्ये अन्न ग्रहण करत नाही आहे, तरी महाराष्ट्र सरकार जागृत होत नाही आहे. हा निश्चितपणे विदर्भावर अन्याय, विदर्भाच्या जनतेवर अन्याय, विदर्भाच्या कास्तकारांवर, शेतकऱ्यांवर अन्याय. सापत्न भावाची वागणूक विदर्भातील शेतकऱ्यांना हे सरकार देत आहे. कारण की यांचे सगळे नेते, अजितदादा पवार असो की पृथ्वीराज चव्हाण असो, हे दोघंही पश्चिम महाराष्ट्रातील आहे आणि त्यांना तिथल्याच शेतकऱ्यांची चिंता आहे. आमच्या विदर्भातील शेतकऱ्यांची त्यांना चिंता नाही आहे, कापसाची चिंता नाही आहे. पृथ्वीराज चव्हाण नागपूरला येतात आणि म्हणतात जर का कापसाचे भाव वाढून दिले, निर्यात बंदी उठवली तर कापसाच्या गिरण्या बंद पडतील, कापड गिरण्या बंद पडतील. म्हणजे यांना कास्तकारांची चिंता नाही आहे पण त्या कारखानदारांची चिंता आहे. अत्यंत खेदाची बाब आहे. आणि आमचे दुसरे माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख अकोल्याला असताना म्हणतात की विदर्भातील कास्तकार आळशी आहे. म्हणजे यांचं विदर्भाविषयीचं जे मत आहे अत्यंत चुकीचं आहे, घाणेरडं आहे. आमची मागणी आहे, मी भारतीय जनता पार्टीचा एक इथला प्रमुख कार्यकर्ता म्हणून मागणी करतोय की रवी राणांची जी चिंताजनक स्थिती आहे त्याच्याकडे जर काय सरकारने दुर्लक्ष केलं नाही तर विदर्भ तुम्हाला क्षमा करणार नाही आणि विदर्भ जर पेटून उठला तर तुम्ही कुठेच शिल्लक राहणार नाही हे मी सांगतो तुम्हाला.